हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स. कशा आहात? बरे आहात ना? चला मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूची वडी. आळूचे पानं मिळालेत आहे. मी इंडियामध्ये नाही राहत, मी इकडे युरोपमध्ये राहते. तर मला इथे पहिल्यांदा 5-6 वर्षामध्ये आळूचे पानं मस्त मिळाले, ते पण काळ्या पाट्याचे. तर बघूया आपण आळूवडी बनवायला काय घ्यायचं. तर इथे मी घेतले 2 वाटी बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ, लसूण आणि मिरचीची पेस्ट, तीळ 2 चमचे, जिरं, हिंग आणि चिंचेचं पाणी करून घेतलंय. चिंचेचं पाणी याच्यासाठी करून घेतलंय कारण आळूचे पानं थोडेसे खाजवतात आपल्या घशाला, तर त्याचा तोड द्यायला मी इथे इमलीचं पाणी बनवून घेतलंय. मीठ चवीनुसार आणि तिखट, हळद हे सगळं आपण टाकून घेणार आहे. धणा पावडर. ठीक आहे, चला बघूया. मग आता आपण याचं बॅटर बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण जे 2 कप बेसन घेतले ते बेसन, तांदळाचं पीठ याच्यासाठी की आपली जी आळूवडी आहे ती अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत बनायला छानपैकी खमंग. हे झाल्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवली ती, ओवा घेतलाय मी इथे. मी ओवा साधारण 2 चमचे टाकते. ओवा याच्यासाठी की आपल्याला ते पचायला व्यवस्थित जाईल. हिंग पण ते सेम डायजेशनसाठी. हळद अर्धा चमचा, तिखट, खायचं तिखट ते पण, रंगावालं तिखट छानपैकी रंग यायला, धणा पावडर 1 चमचा आणि थोडंसं जिरं आणि थोडं चवीनुसार मीठ. हे पूर्ण आपण एकजीव करून घेऊ. आणि साखर आंबट गोडसाठी हे सगळं मिक्स करून घेऊ. हे तीळ ठेवले. हे तीळ मी जेव्हा आपली वडी स्टीम होऊन होईल त्याच्यावरती गार्निशिंग करायला टाकणार आहे. आता आपण हा जो मी चिंचेचा घोळ बनवला आहे तो आपण याच्यात टाकूया. पूर्ण याला एक मिक्स करून घेऊया चांगलं. साधारण असं दिसेल आपलं बॅटर. चांगलं पैकी पाणी आणि सगळं टाकून मिक्स करून याला फक्त 1 मिनिट आपण रेस्ट होऊ देऊया. 1 मिनिट चांगलं रेस्ट करून झालंय. हे बघा असं घट्ट व्हायला पाहिजे हे. चला आता आपण जे पानं घेतले आहेत त्या पानावर हे जे बॅटर बनवले ते घरी. हे मी अशी पानं आधीच याचे देठं कापून घेतले आणि असं छानपैकी याला धुवून पुसून ठेवलेलं आहे. तर आपण हे जे बॅटर आहे ते आपल्या हाताने लावून घेऊया. अशा प्रकारे हा एक पहिलं पान लावून झालं आहे आपलं. आता मी दुसरं पान घेणार आहे. दुसरं पान तुम्ही याच्या विरुद्ध दिशेने ठेवू शकतात असं. आणि आता याच्यावर आपण परत हे सारण लावून घेणार आहे. त्याला आपण दोघी पानाला लावून झालेला फोल्ड करूया. जास्त मोठा पण नाही तर छोटा पण असा नाही, मीडियम साईजमध्ये करूया आपण याला. आता आपण याच्यावरतून पण थोडंसं बेसन लावून घेऊया. ते स्टीमसाठी पाणी गरम करून ठेवलं आहे. साधारण असं आहे. आणि माझा थोडा कुकर छोटा आहे त्यामुळे माझ्या कुकरमध्ये येत नाही आहे. तर मी एक असं आयडिया केली आहे, त्याच्यात मी ठेवती आहे. बघून आपलं झालं आहे का. इथे आपल्या वड्या चांगल्या झालेल्या आहे. त्याला आपण काढून याचे चांगले बारीक काप करून घेऊया. आता याचे आपण बारीक काप करून घेऊया. तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही तसे करून घेऊ शकतात, मोठे छोटे.
आपल्या वड्या झालेल्या आहे कापून. आता आपण याला थोडंसं शॅलो फ्राय करूया. शॅलो फ्रायसाठी 2 चमचे मोठे 2 चमचे तेल घेते. तीळ टाकते थोडंसं, म्हणजे गरम हे होईल, ते छान दिसते. मग तर आपण आपल्या आळूवड्या ठेवूया याच्यात. हे बघा माझ्या याला तेल मस्त लागलं आहे याला छानपैकी. हे बघू शकतात आपल्या वड्या चांगल्या इकडे खरपूस चांगल्या तळून झालेल्या आहेत. मस्त खमंग वास येतो आहे. तीळ पण छान लागले गेले आहेत. चला याची आपण आता प्लेटिंग करूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.